एका बाजूला लग्नाची लगबग, अवघ्या काही तासात घुमणारे मंगलाष्टकांचे सूर आणि आनंदाचं वातावरण. पण काही क्षणातच या आनंदाचं रूपांतर किंकाळ्या आणि रक्ताच्या थारोळ्यात झालं. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या पिंपळनेर जवळच्या घोडेमाळ इथं एका लग्न कार्यापूर्वी दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की यामध्ये 3 जणांची चाकून भोगसून निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय आणि 2 जण गंभीर जखमी झालेत. या ठिकाणी नेमकं काय घडलं, वाद कशामुळे झाला आणि एकूणच प्रकरण काय आहे, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या पिंपळनेर इथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. साखरपुड्याच्या दिवशी कुटुंबातल्या 2 गटांमध्ये वाद झाला आणि या वादातून धारदार शस्त्रानं वार केल्यामुळं तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. त्याचबरोबर यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाल्याचं देखील सांगण्यात येतंय. तर नेमकं झालं काय? मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर शिवारातल्या विजू गोसावी यांच्या मुलीचं लग्न गुरुवारी 9 फेब्रुवारीला पार पडणार होतं. बुधवारी 18 फेब्रुवारीला दुपारी साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुरुवातही झाली, पण अचानक गोसावी समाजातील 2 गटांमध्ये जुन्या कौटुंबिक वादाची ठिणगी पडली. प्रत्यक्षात वादाचं मूळ कारण मोबाईलवर ठेवलेले स्टेटस असल्याचं समोर येतंय. या स्टेटसवरून सोनगड, गुजरात येथून आलेल्या वराडी मंडळींनी वधू पक्षातल्या व्यक्तींना जाब विचारला. यानंतर शाब्दिक चकमक झाली. यानंतर हळूहळू याचं रूपांतर हाणामारीत झालं. यावेळी संतापलेल्या आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार चाकूनं समोर दिसतील त्यांच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. यामुळं अनेक जण जखमी झाले. किरकोळ कारणावरून झालेल्या या भांडणात साखरपुड्याच्या हॉलमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. या घटनेत 50 वर्षाचे असलेले सुरेश गोसावी, देवेंद्र पवार वय वर्ष 30 यांचा जागीच मृत्यू झाला, तर साहिल गोसावी वय वर्ष 35 यांचा धुळ्यात खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या व्यतिरिक्त इतर 2 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते. या हल्ल्याप्रकरणी कानगिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, सोनगिरी गोसावी, विजुगिरी गोसावी, कमलेशगिरी शंभूगिरी गोसावी आणि हर्षू शंभू गोसावी यांच्यावर आरोप करण्यात आलाय. घटनेची भीषणता लक्षात घेता पिंपळनेर पोलिसांनी तातडीनं तपासाला सुरुवात केली. यावेळी आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून गुजरातच्या दिशेनं पळून जात असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी औताबारी घाटात म्हणजेच गुजरात सीमेवर नाकाबंदी केली. या घाटात मुद्दाम वाहतुकीची कोंडी निर्माण करून संशयित वाहन अडवण्यात आलं. पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं. कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी हे दोघंही गुजरातच्या सोनगडचे रहिवाशी आहेत. तसंच महेंद्र गोसावी कार चालक होता, त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सध्या पिंपळनेर आणि घोडेमाळ परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय. लग्नासारख्या आनंद उत्सवात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. पण मंडळी, अशा प्रकारे ज्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं तिथं आता शोककळा पसरली आहे. त्यामुळे या घटनेबाबत सगळीकडूनच हळहळ देखील व्यक्त केली जाते. मंडळी, आपण आजूबाजूला जर बघितलं तर लोकांमधली हिंसक वृत्ती जी आहे ती खूप प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळतीये. अगदी किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेताना त्यांना काहीच वाटत नसेल का? तात्पुरता आलेला राग एखाद्याचं आयुष्य, एखाद्याचं कुटुंब संपवू शकतं, हा विचार ते कृत्य करताना त्यांच्या डोक्यात येत नसेल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या घटनेमागे जर बघितलं तर कारण अगदी क्षुल्लक आणि किरकोळ होतं. ज्या गोष्टी बसून बोलून सोडवल्या जाऊ शकत होत्या त्यामध्ये लोकांना कम्युनिकेशन पेक्षा जास्त या टोकाच्या भूमिका घेणं का महत्वाचं वाटतंय हे त्यांनाच ठाऊक. बाकी घडलेल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.